आहे, त्यामुळं आदरणीय क्षिप्राग्र वगैरे नाही, फक्त क्षिप्रा. आता मी तुमच्या सगळ्यांशी इथे फक्त संवाद साधायला आलेली आहे. कारण कसं आहे की मी बघितलं प्रीती बोलून गेली किंवा प्रीती बोलत होती तेव्हा विद्यार्थ्यांचं आपापसात मार्गदर्शन सुरू होतं. नितीन बोलून गेला आणि पुढचं कोणीतरी बोलेपर्यंत तुमचं आपापसात मार्गदर्शन सुरू होतं. म्हणजे तुम्हाला समोरून कोणीतरी मार्गदर्शन देण्यापेक्षा आपापसात गप्पा मारण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर आपण असंच करूया की मी तुमच्याशी बोलण्याऐवजी आपण आपापसात गप्पा मारण्यासारखं करू. म्हणजे काय होईल की तुम्ही सगळेजण आपापसात गप्पा मारण्याऐवजी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. असं आहे की UPSC परीक्षा ही सगळ्यात अवघड वगैरे वगैरे समजली जाते, त्यामध्ये यशस्वी होणाऱ्यांचं पुष्कळ कौतुक होतं. या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यापेक्षा काय महत्वाचं आहे तर UPSC ही अशी परीक्षा आहे जी तुम्हाला व्यक्ती म्हणून तुमचा विकास घडवायला मदत करते. तुम्ही त्यात यशस्वी व्हा अगर न व्हा, म्हणजे तुम्ही होऊ नये अशी इच्छा नाहीये माझी, तुम्ही कायम झालंच पाहिजे. पण झालं नाही तरी सुद्धा या परीक्षेचा अभ्यास व्यक्ती म्हणून तुम्हाला खूप मोठं घडवू शकतो, तुम्हाला आजूबाजूच्या समाजाची जाणीव करून देऊ शकतं. मी UPSC परीक्षेसाठी का तयारी केली वगैरे या गोष्टी या क्षणी थोड्याशा गौण ठरतात. पण एवढं नक्की की मी जेव्हा पण UPSC परीक्षेची तयारी करायची असं ठरवलं होतं तेव्हा असं आहे की आपण आजूबाजूला बघतोय गेले 5-7 वर्ष तरी किमान आपण खूप सारे बेटी बचाव किंवा मुलगी वाचवा अशा प्रकारची आंदोलनं बघितलेली आहेत. आणि एकूणातच गेल्या वर्षभरामध्ये आपण स्त्रियांवरच्या अत्याचाराचा खूप मोठा सिनारिओ बघितलेला आहे. त्यावरून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुली इथं जास्त संख्येने उपस्थित असल्या तरीही या मुलींचा एकूण विकास होताना त्यांना खूप अडथळे येतात. तर अशा अडथळ्यांमधून सुद्धा मी आणि माझी बहीण आम्ही दोघी मुलीच आहोत माझ्या आईवडिलांना, आणि तरीही आम्हा दोघींना उच्च शिक्षण देणे, आम्हाला व्यक्ती म्हणून आमचा विकास घडवणे या सगळ्याला आमच्या पालकांनी म्हणजे माझ्या आईने आणि वडिलांनी खूप मदत केली. त्यामुळं समोरच्या विद्यार्थ्यांपेक्षाही त्यांच्या पालकांना खूपच मोठी विनंती आहे की तुमच्या मुलीला व्यक्ती म्हणून पुढे येण्यासाठी तुम्ही कायम मदत करा. आणि दुसरंच आहे की हा सगळा इकडचा जो सेक्शन आहे त्यांना मी कायम म्हणजे सगळेजण म्हणतात की मुलं सहभाग दाखवत नाहीयेत, मुली जास्त हे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पॅम्परिंग असल्या तरी लक्षात ठेवा की तुम्हा सगळ्यांच्या बहीण, मैत्रीण, व्यक्ती आणि एक स्त्री म्हणून तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट दिल्याशिवाय मुलींना कधीच पुढे येता येत नाही. त्यामुळे तुम्ही बरोबरीचं जोवर मुलींना समजणार नाही तोवर तुम्ही सुद्धा व्यक्ती म्हणून पूर्ण विकास घडवून घेऊ शकणार नाही. बाकी पुढे असं आहे की UPSCची तयारी करताना किंवा एकूणातच काय केलं पाहिजे वगैरे आठवडे सरांनी मला सांगितलं होतं की लहानपणापासून काय केलं पाहिजे वगैरे बोल. तर काय केलं पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, बेसिक गोष्ट जी आपण कधीच करत नाही ती म्हणजे रोजचा पेपर वाचणे. इथं मला नक्की माहिती आहे की रोजचा पेपर वाचल्यानंतर आपण काय वाचतो की नटनट्या काय करतात त्याच्यातले गॉसिप म्हणजे ते टाइम्स जर पेपर वाचत असू तर आपण पुणे टाइम्स, औरंगाबाद टाइम्स, नागपूर टाइम्स हे वाचतो. लोकमत वाचत असू तर आपलं शहरच्या पाठीमागचा एक कॉलम असतो तो आपण खूप इंटरेस्टने वाचतो. किंवा मुली काय वाचतात ते रेसिपी आणि अजून काय सौंदर्य प्रसाधनांसाठी काय केलं पाहिजे तत्सम गोष्टी अशा गोष्टी. आणि मुलांना जसं खेळाचं पान सोडून इतर गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो आणि खेळाचं पान सुद्धा कसं की आपण टीव्हीवरच मॅच बघतो, पेपरमध्ये वाचायची तसदी घेत नाही आणि क्रिकेटच्या पुढे आपलं ज्ञान सुद्धा जात नाही. त्यामुळं आपल्याला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्या वर्तमानपत्रांमधून आपल्याला कळतात. आपला समाज, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला वर्तमानपत्रातून कळतात आणि तिथूनच आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रेरणा सुद्धा मिळत जाते. त्यामुळे बेसिक गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी अगदी वयाने छोट्या साल 5वी पर्यंत किमान मुलांचं पान वाचा, 5वी ते 7वी वाल्यांनी किमान फ्रंट पेज वाचा आणि पुढच्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बोरिंग समजला जाणारा सेक्शन म्हणजे संपादकीय आणि त्याच्या आजूबाजूची पानं ही वाचा. आतापासून वाचायला सुरुवात करा तर तुम्हा स्वतःला लक्षात येईल की आतापर्यंत आपण पुस्तकांमधून मिळवलेलं ज्ञान हे खूप छोटं आहे. त्यापेक्षा खूप मोठं ज्ञान असं विश्व आपल्या समोर पडलेलं आहे की वर्तमानपत्र ते उघडून देणार आहे. त्यानंतर अजून एक बेसिक गोष्ट असते की आपल्या सगळ्यांना शाळेतला अभ्यास आवडत नाही आणि आपल्या शाळेतल्या शिक्षकांपेक्षा इन जनरल ट्युशन क्लासेस लावणे आणि तत्सम याच्या मागे आपला खूप भर असतो. तर त्या सगळ्यासाठी सांगते की ट्युशन क्लासेस जुन्या काळामध्ये ट्युशन
मागे पळत असतात. ट्युशन लावायला काही हरकत नाही, ती खूप एक उत्तम असिस्टंट म्हणून वापर केला जातो. पण आपल्या शाळांमधल्या शिक्षकांवर आणि पुस्तकावर पूर्ण विश्वास ठेवा, त्यांना पूर्ण आदराने वागवा, तुम्हाला पूर्ण आयुष्यात कायम फायदा होत राहील. बाकी म्हणजे तुम्ही सगळेजण इतकं छान शांतपणे ऐकताय हे बघून मला फार आनंद होतोय आणि अजून बोलण्याचा मोह होणं साहजिक आहे. पण असं आहे की तुम्ही सगळेजण जोवर शांतपणे ऐकताय तोवर मी माझं बोलणं आवडतं घेते. सरांनी सांगितल्यासारखं पुढे तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारता येतीलच. तर मी इथे थांबते आणि या सगळ्या एकूण कार्यक्रमात ज्यांचा सगळ्यांचा हातभार लागलेला आहे त्या सगळ्यांचा आभार मानते. धन्यवाद. माझा प्रश्न आहे की मी अत्यंत खेड्यातून आलेली आहे. शिकण्याची खूप इच्छा आहे, बीए संस्थेत आहे. पण आमच्या गावामध्ये कुठेही न्यूजपेपर येत नाही, आमच्या घरी सुद्धा न्यूजपेपर येत नाही, आमच्याकडे टीव्ही नाही, आई वडील अत्यंत गरीब आहेत, कामावर गेल्याशिवाय आम्हाला अन्न सुद्धा खाता येणार नाही. तर आम्ही अभ्यास कसं करावा आणि म्हणतात की आई वडिलांचं मार्गदर्शन असल्याशिवाय काही करता येत नाही. हे बरोबर. तर आमच्या आई वडिलांकडे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ नाही. बस इतकेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न आवडला ते मला अगदी जेन्युइन म्हणजे खूप प्रामाणिक प्रश्न आहे, याबद्दल काही शंकाच नाहीये. याला मी 2 उत्तरं देते. एक थोडंसं आदर्श उत्तर आहे आणि एक प्रॅक्टिकल उत्तर आहे. 2 उत्तरं देते, तुला जे आवडेल ते तू फॉलो कर. आधी आदर्श उत्तर देते. आपल्याकडं पुराण काळामध्ये पाणिनीची एक गोष्ट आहे की पाणिनी नावाचे आपल्या संस्कृत व्याकरणाचे सगळ्यात मोठे म्हणजे आद्य व्याकरणकर्ता सगळ्यात पहिले म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. तर त्यांची एक गोष्ट अशी आहे की ते त्या काळाच्या गुरुकुल पद्धतीनुसार ते गुरुकडे शिकायला गेले. ते खूप शिकायचे पण त्यांना काहीच लक्षात नाही राहायचं. शेवटी त्यांच्या मठपणाला कंटाळून त्यांच्या गुरुंनी सांगितलं की बेटा असं आहे की तुझ्या हातावरती विद्येची रेषच नाहीये. ती जर विद्या रेषा नसेल तर तू कसा अभ्यास करणार आहे? तू काहीही अभ्यास केला तरी तो वायात जाणार आहे. हे शब्द पाणिनीला इतके लागले की त्याने त्याच दिवशी एका धारदार वस्तूने हातावरती एक खोल जखम करून घेतली आणि सांगितलं की ही माझी विद्यारेषा आहे. ही विद्यारेषा मी गुरुंना दाखवायला गेला आणि म्हणाला की ही विद्यारेषा मी कधीच मिटू देणार नाही. आणि त्या जखमेला साक्षी ठेवून कायम ती जखम भरत आली की पुन्हा जखम करून घ्यायची आणि त्याचं दुखणं तोवर राहील तोवर त्याचा तो अभ्यास करत राहायचा. आणि म्हणजे अथक परिश्रमानंतर त्यांनी इतकं ज्ञान प्राप्त केलं की त्यांच्या हातावरची ती जखम खरोखरच त्यांच्या हातातली एक ठळक विद्यारेषा बनली. आणि आद्य व्याकरणकर्ता म्हणून त्यांना म्हणजे अजूनही आपण मानतो. तर हे आदर्श उत्तर झालं तुझ्या प्रश्नाला की काहीच नसेल तर केवळ इच्छा असेल तरीही माणसाला करता येतं. हे आदर्श उत्तर झालं म्हणजे मी तुला माहीत करून सांगायचं. आणि प्रॅक्टिकल उत्तर असं आहे याला की आपल्या गावात शाळा नसेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण थोडंसं लांब जाऊन शाळा शिकायचा प्रयत्न करतो. तर जेवढा वेळ शाळेत जाणं शक्य आहे तर त्यावेळेस शाळेतल्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट अशी की शाळेला आपण रिक्वेस्ट करू शकतो किमान एखादं वर्तमानपत्र, कारण शाळांना बंधनकारक आहे त्यांच्याकडे वर्तमानपत्र येणं. 2 दिवसांनी आला तरी चालेल, आपल्यासाठी आजचा पेपर आहे असं समजून आपण वाचू शकतो. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे की आपल्या शाळेतल्या शिक्षकांना आपण म्हणजे तुझं गाव सांगितलं तर अगदी काठोळे तर तिथे येऊन एखादं वर्कशॉप नक्की घेतील आणि तुला हव्या त्या सुविधा पुरवायचा प्रयत्नही करतील. त्यामुळं ती सगळ्यात सोपा अजून एक मार्ग आहे. आणि तू म्हणतेस ना तुझ्या आईवडिलांना मार्गदर्शन द्यायला वेळ नाही. बाळा अगं तुझे आईवडील कष्ट करून जे मार्गदर्शन करतायत ना तेच डेडिकेशन तू अभ्यासात दाखवलं हे सगळ्यात मोठं प्रॅक्टिकल. UPSC मध्ये अनेक भाषांमधून आपण अनेक प्रकारचे पेपर्स असतात. तर ते पेपर्स चेक कोण करतात? ते चेक होतात कसे? UPSC मराठीतून, इंग्लिशतून, हिंदीतून देऊ शकतो किंवा प्रादेशिक भाषेतून देऊ शकतो. पुष्कळदा हे पेपर प्राध्यापक जे एरियावरचे प्राध्यापक असतात ते चेक करतात.
आणि असं म्हणतात की जे एसे पेपर असतात निबंध ते दिल्लीतले मोठे मोठे पत्रकार लोक चेक करतात. पण मला त्याबद्दल माहिती नाही की फक्त असं ऐकलेलं आहे. UPSC काही ठाव ठिकाणा लागू देत नाही, हे पेपर कोण चेक करतं. पण एवढं नक्की आहे की UPSCचे मेन्सचे पेपर हे त्या त्या विषयातील तज्ज्ञ म्हणजे प्राध्यापक चेक करतात. म्हणजे कॉलेजमध्ये प्राध्यापक लोक. कोणाचा प्रश्न होता त्यातून तुला तो प्रश्न मला असं समाजाने प्रत्येकाला मार्गदर्शन होते की इंजिनिअरिंग फील्डमधून या अभ्यासासाठी पुरेसा वेळ दिला जाऊ शकत नाही. तर तुम्ही इंजिनियर आहात तर तुमचं याबद्दल काय म्हणतो? शिक्षण कुठलंही घेतलं ना तरी आपण कायम कसा प्रयत्न करतो की आर्थिक स्थैर्य देणारं शिक्षण माणसाने घ्यावं. म्हणजे जर मी UPSC परीक्षा 4 अटेम्प्टमध्ये नापासच झाले असते तर माझ्या हातात काहीतरी हवं की नाही माझी रोजी चालण्यासाठी. म्हणून मग मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग करेपर्यंत मी इंजिनिअरिंगची प्रामाणिक होते. त्यानंतर मी UPSCचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे असं आहे की कायम आपला प्लॅन बी तयार असायलाच हवा. म्हणजे केवळ इंजिनिअरिंगच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही BCom करून बँकेच्या परीक्षांची तयारी करू शकता, RBIच्या परीक्षांची तयारी करू शकता, पार्ट टाइम MBA करू शकता. या सगळ्या